आज आपण इंदोरमधील काही सुप्रसिद्ध आणि प्रेक्षणीय मंदिरांना भेट देणार आहोत. त्यापैकीच एक अन्नपूर्णा मंदिर होय. अन्नपूर्णा मंदिराची रचना दक्षिण भारतीय स्थापत्य शैलीत असून भव्य गोपुरम दूरवरूनच लक्ष वेधून घेतो. येथील अन्नपूर्णा माता मंदिर हे श्रद्धा, समृद्धी आणि अन्नदानाचं पवित्र प्रतीक मानलं जातं. या मंदिराची डिझाईन आणि शैली मुख्यत्वे इंडो आर्यन आणि द्रविड स्थापत्य शैलीचा सुंदर संगम आहे. या स्थापत्य शैलीमुळं मंदिरास एक भव्य आणि भक्तिभावपूर्ण असं रूप प्राप्त झालं आहे. मंदिराच्या आतील गर्भगृहात माता अन्नपूर्णा, माता सरस्वती आणि माता काली यांच्या श्वेत संगमरवरी मूर्ती आहे. भाविक येथे दर्शन घेऊन मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवतात. इंदूर पर्यटनात श्रद्धा आणि संस्कृती यांचा जर अनुभव घ्यायचा असेल तर अन्नपूर्णा माता मंदिराला आवर्जून भेट द्यायला हवी. इंदोरमधील काच मंदिर हे एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि कलात्मक जैन मंदिर आहे. या मंदिराचा संपूर्ण आतील भाग आरसे आणि रंगीत काचांनी सजवलेला आहे. भिंती, छत, स्तंभ आणि जमिनीवरील केलेलं काचेचं नक्षीकाम पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करतं. हे मंदिर दिगंबर जैन परंपरेतील एक महत्त्वाचं धार्मिक केंद्र आहे. प्रकाश पडताच मंदिरातील प्रतिबिंबांचा खेळ अत्यंत अद्भुत दृश्य निर्माण करतो. इंदूरच्या सांस्कृतिक ओळखीमध्ये काच मंदिराचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. पितरेश्वर हनुमान धाम हे इंदूर जवळील एक प्रसिद्ध धार्मिक आणि निसर्गरम्य स्थळ आहे. डोंगराच्या माथ्यावर वसलेलं हे मंदिर भक्तांना भक्ती आणि निसर्गाचा अनोखा अनुभव देतो. येथे भगवान हनुमानांची भव्य मूर्ती भाविकांमध्ये श्रद्धा आणि आत्मविश्वास जागवते. मंदिर परिसरातील भिंतींवर रामायणावर आधारित सुंदर भित्तिचित्र काढलेली आहेत. या चित्रांमध्ये भगवान हनुमानाची लंका दहन, सीतामातेचा शोध, रामभक्ती आणि हनुमंताचे विविध पराक्रम प्रभावीपणे दाखवले आहेत. ही भित्तिचित्र केवळ कलाकृती नसून रामायणाची जिवंत कथा सांगणारे माध्यम ठरतात. मंगळवार आणि शनिवार या दिवशी येथे भाविकांची मोठी गर्दी असते. श्रद्धा, इतिहास, कला आणि निसर्ग यांचा संगम अनुभवण्यासाठी पितरेश्वर हनुमान धाम हे अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे.